क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. पुढे आयोजक चंदाताई केदारी, बाळासाहेब झोरे संघाचे मुख्य भानुदास पानसरेजी, भाऊ आखाडे, किसनराव नांगरे, आनंदा रोकडे, ॲडव्होकेट राजेंद्र नांगरे, विशाल शेळके, महादेव मरगळे, दत्ता गोरे, इतर सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्वात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या अधिकारांची, स्वाभिमानाची या लढाईची ज्योत पेटवणारे माझे दोन सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके, आमचे जालनावरनं आलेले नवनाथजी वाघमारे, आणि आम्हाला ऐकायला 11 वाजल्यापासून तुम्ही सर्व उपस्थित असलेले, सर्व ओबीसी बद्दल प्रेम असलेले ओबीसी लोकप्रतिनिधी, ओबीसी बांधव, सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा वेळ झाला, कारण की हे जे आता सगळं जे चाललंय महाराष्ट्रामध्ये, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका, आपल्याला कुठेतरी काहीतरी मिळलं की लगेच प्रस्थापितांच्या पोटात मळमळ होती. 6 मेला आम्ही या बाठिया कमिशनने, या प्रस्थापित नेत्यांच्या सांगण्यावरनं, या बाठिया कमिशनच्या अध्यक्षाने आपल्या तब्बल 33,800 जागा कमी केल्या होत्या. आता तुम्ही म्हणताल या जागा कशा होत्या, कुठल्या जागा कमी केल्या? आता ते तुम्हाला मी सांगतो. खऱ्या अर्थानं आपल्या SC ST ला संविधानामध्ये सांगितलंय नोकरीमध्ये आरक्षण द्या, सरकारी ऍडमिशन मध्ये शिक्षणात आरक्षण द्या, आणि घटना कलम 243D आणि T याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या महामानवांनी ज्यांनी खरं आपल्याला जगायचे आधार दिले ते फक्त SC ST बांधवांना नाही तर ओबीसींना पण दिले. 300 कलम आपल्याला टाकलं त्यांनी. 15/4/16/4 ने आपल्याला शिक्षणाच्या नोकरीच्या संधी दिल्या. त्या आपल्या बापांनी त्याच वेळेस त्यांना वाटलं होतं हे प्रस्थापित तुम्हाला राजकारणामध्ये उभं राहून देणार नाही, तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य सरपंच होऊन देणार नाही, तुम्हाला पंचायत समितीचा सभापती झेडपीचा अध्यक्ष होऊन देणार नाही, तुम्हाला आमदार खासदार होऊन नाही देणार. त्यामुळं त्यांनी तेव्हाच यांचे सगळे ओळखले होते बाळाचे पाय पाळण्यात, आणि त्यांनी आपल्याला आरक्षणाची तरतूद केली. तेव्हा कुठंतरी आमचा SC ST बांधव आज हक्काच्या जागेवर, आरक्षित जागेवर आमदार होऊन, खासदार होऊन तो विधानसभेत जातो, लोकसभेत जातो. राहिला विषय ओबीसीचा. ओबीसीला राजकीय आरक्षण आपल्याला कधी मिळलं? ज्यावेळेस इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये कोर्टाने सांगितलं की 27% आरक्षण 1993 मध्ये दिलं पाहिजे, त्याला बी चॅलेंज झालं, त्याच्या विरोधात बी हे प्रस्थापित, हे महाराष्ट्रातले प्रस्थापित बनले, देशातले प्रस्थापित पण प्रस्थापित, सगळे प्रस्थापित, ज्यांच्याकडे गेल्या 200, 400, 500, 1000 वर्षापासून सर्व आपलं सत्ताकारण, राजकारण, समाजकारण आहे. आणि मग 93 साली ज्यावेळेस आपल्याला नोकरीत आणि शिक्षणात 27% आरक्षण मिळलं, त्यानंतर एक घटना दुरुस्ती झाली, 73वी 74वी घटना दुरुस्ती, आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याची घटना दुरुस्ती केली गेली. 240 कलमामध्ये 240D6 आणि 240T6 ही कलम टाकली गेली. तेव्हापासून कुठेतरी आपल्याला ग्रामपंचायतीपासून, पंचायत समितीपासून, जिल्हा परिषदेपर्यंत आणि नगरपंचायत पासून नगरपालिकेमध्ये आपल्याला आरक्षण मिळलं. आता मी तुम्हाला आकडेवारी सांगतो की आपल्याला आरक्षण का टिकवायचंय, का मंगेश हसाने काल कोर्टात होता, सुप्रीम कोर्टात. तर ह्या महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका 27 आहेत, नगर परिषदा 246, नगर पंचायता 139, 34 जिल्हा परिषदा, पंचायत समित्या 351, आणि आता कान देऊन ऐका, ग्रामपंचायती किती आहेत आपल्याकडे? 27,385 ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये, आणि ह्या सगळ्यात मिळून एकूण सदस्य किती आहेत? 2,41,667 सदस्य. या सगळ्या
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून दिले जातात आणि हीच खरी राजकीय प्रतिनिधित्वाचे आपलं बालवाडी असती. इथं आपल्याला सगळं बाळकडू मिळतं. याच्यामध्ये 27% ओबीसी आरक्षण आणि किती जागा आरक्षित होतात माहिती तुम्हाला? पहिल्यांदा होत होत्या. तर महानगरपालिकेमध्ये, सगळ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला 739 जागा मिळायच्या. तुमच्या नगर परिषदामध्ये 1278 जागा मिळायच्या. नगरपंचायतीमध्ये 650 जागा मिळायच्या. जिल्हा परिषदामध्ये आपल्याला 540 जागा मिळायच्या आरक्षित अख्ख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या 34 जिल्हा परिषदामध्ये. पंचायत समित्यामध्ये आपल्याला 1083 जागा मिळायच्या आधी. आणि ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला 32,900 जागा राखीव असायच्या. म्हणजे एकूण आपल्याला 65,000 जागा ओबीसींना हक्काच्या मिळायच्या. पण त्या 2004ला माशी शिंकली आणि त्या आपल्याच एका बांधवाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तो 2004चा GR आला आणि आपल्या ओबीसीच्या कळपामध्ये कुणबीची झोल पांघरलेला हा प्रस्थापित तेव्हापासूनच घुसायला सुरुवात झाली. आता मध्ये असंच एक ओबीसीची झोल पांघरून आपल्यात घुसलेला लांडगा विकास गवळी हा 2021ला कोर्टात गेला आणि तो म्हणतो काय? तो म्हणतो ओबीसीची ट्रिपल टेस्ट केली नाही, 27% आरक्षण ओबीसीला दिलं कसं हे सांगा. आणि यो कोण म्हणतोय स्वतःला ओबीसी म्हणून घेणारा? आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्या 56,000 जागा गेल्या. 1200 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिना ओबीसी आरक्षणाच्या झाल्या. याच्या नंतर मग सरकार जागा झालं आणि सरकारने काय केलं? एक महाराष्ट्राचा माजी मुख्य सचिव असलेला जयंत कुमार बाठिया, अत्यंत जातीवादी माणूस, त्याच्या अंडर हा इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी त्यांनी तो आयोग नेमला. या आयोगाने काय केलं असेल? आपल्या 56,000 मधल्या 33,800 जागाच कमी दाखवल्या. त्यांनी काय दाखवलं असेल की पुण्यामध्ये 17% ओबीसी आहेत, ठाण्यामध्ये 7% ओबीसी आहेत, नाशिकमध्ये 12% ओबीसी आहेत. म्हणजे तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल, एकटा दाखल्याने आधीच घुसवायचं, मुळात जागा कमी दाखवायच्या, तुमची लोकसंख्या कमी दाखवायची. ह्या जागा आम्ही 6 मेला परत आणल्या. 6 मेला आता ज्यावेळेस तारीख आली त्यावेळेस काही याचिकाकर्ते कोर्टात गेले आणि म्हणाले की नाही, निवडणुका झाल्या नाहीत, आता हे प्रशासक बसल्यात, पंचायतीवर बसल्यात, महानगरपालिकेमध्ये बसल्यात, जागा विकत्यात, सरकारी भाड्याने द्यायला लागलेत आणि मग आता लोकशाही धोक्यात आहे. म्हणलं लोकशाही धोक्यात आहे तर धोक्यातनं बाहेर काढा, इलेक्शन घ्या. पण त्या बाठिया कमिशनच्या रिपोर्टनुसार जर घेतल्या तर आम्हाला फटका आहे, आमचा त्याला विरोध आहे. त्यावेळेस कोर्टाने भूमिका अशी घेतली की तुमचा जर त्याला विरोध असेल तर त्याची जी याचिका ती चालू राहील. मग आमचं म्हणणं असं होतं बाठियाच्या आधी जेवढं होतं तेवढं आम्हाला द्या. मग त्या जागा परत 27% आल्या आणि आता कुठंतरी 27% आरक्षण सगळीकडे महाराष्ट्रात लागू झालं. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या, परत त्यांच्या पोटात दुखलं आणि ते परत परवा दिवशी तो विकास गवळी परत कोर्टात गेला आणि मला 27% तुम्ही दिलंच कसं काय? बाठीच्या आधी तर आरक्षण 0 केलं होतं आणि तो म्हणतो मी ओबीसी. काल मी त्याला एका चॅनलच्या बाईटमध्ये म्हणलं हा लांडगा आहे, हा आमच्या कळपात घुसलाय ओबीसीचे शिकार करायला. तर त्याला राग आला, दुसऱ्याकडे म्हणला मी त्याला बघितलं असतं. म्हणलं मी तुला बघायसाठीच कोर्टात आलोय, परत येणारे 25 तारखेला. तर एकंदरीत बांधवांनो लढाई खूप अटीतटीची आहे. आपल्याला जे आरक्षण मिळलंय, बरं आता या ताईंनी फोन केला खऱ्या अर्थानं आणि हे सगळं का झालं तर म्हणलं की असं असं आहे ना, आमच्या इथं कुणबी दाखल्याने लय जण त्यांनी तयारी आहे, दंड थोपडल्यात, कुणी गुडघ्याला बाशिंग बांधलंय, आपल्याला कुठंतरी आपल्या एखाद्या दुसऱ्या जागेवर ओबीसी मूळ दिला पाहिजे, पण हे कुणबी दाखल्याने घुसलेत. पण आपण लढतोय कशासाठी? मुळात तर आम्हाला कमी दिलंय. हे आपले SC ST बांधव आहेत, आपण आहेत. कारण तुम्हालाच माहिती आहे तुमच्या तालुक्याची किती लोकसंख्या आहे, सगळ्यांची मिळून जर मोठ केली तर आपण आहे ना 60-65%. मग आपण एकाच जागेची भिक्का मागायची. मी म्हणलं एक जागा नाही पाहिजे, ती तुम्हाला अंदान दिली. आम्ही अख्खा पॅनेल टाकणार. मुळशी पॅटर्न करायचं आपल्याला महाराष्ट्रात मुळशी पॅटर्न करायचं आहे. तुम्ही आमच्या ओबीसीच्या जागा खाल्ल्या ना, आम्ही तुमच्या आमदारक्या खाणारच, आम्ही तुमच्या खासदारक्या खाणारच, तुमच्या पंचायत समिती खाणारच. ह्या आपला डायलॉग पाहिजे आता. आणि ही लढाई फक्त आता मी खरंच सांगतो
तुम्ही सगळे मान्यवर आहात, इच्छुक आहात. आता कोणतरी बोललं की आम्हाला आमच्या जागा नाही. आता इथनं माघार नाही, आपला पॅनेलच झाला पाहिजे. ओबीसी बहुजन सत्ता संपादन हा पॅनेल झाला पाहिजे. कारण की ह्या मुळशी पॅटर्नला अख्खा महाराष्ट्राचं लक्ष आहे. तुम्ही जर इथनं वनवा जर पेटवला ना, तुमच्याकडे बघून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटेल. आम्ही फक्त तुमच्यासाठी, तुम्ही सांगा आम्हाला कधी यायचंय प्रचाराला, पण आता एका जागेची भीक कोणी मागितली नाही पाहिजे. आपल्या हक्काचं आम्हाला म्हणायचं, जर आले हा मेळावा बघून आले, अरे बाबा तुम्ही आता तर आम्हाला धक्का दिला, आम्हाला एक जागा नाही पाहिजे, आम्हाला 5-6 जागा द्या, आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्या, तर आम्ही थांबतो. नाही तर आमचा पॅनेल येईल. 62% जागा, 62% आम्हाला जागा द्या, तर आम्ही थांबतो. नाहीतर आमचा पॅनेल, आमचं जे काय होईल ते होईल. आता काही नेते म्हणतील, पवार साहेब म्हणलेत की मूळ ओबीसीवर मूळ ओबीसीलाच तिकीट देणार आणि सर्वांनी आता काळजी घ्यावी. याच पवार साहेबांना माझा विचारणं आहे, पवार साहेब, तुमच्या पक्षांनी आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये महापौर पदाचं पद ओबीसी साठी राखीव होतं. तिथं बनावट ओबीसी, प्रशांत जगताप तुम्हाला माहिती असेल, आता जिल्हाध्यक्ष याचा शहराध्यक्ष, तो ओबीसीचा कुणबीचा दाखला काढून एक जागा आमची खाल्ली. तुमच्या दत्ता धनकवडेने खाल्ली. भाजपचं मुरली मोळा आता पुण्याचा खासदार आहे, त्याच्या विरोधात ते आमचे नंदकुमार गोसावी आपलेच एक भटक्या विमुक्त समाजातले, त्यांची अजून कुणबी दाखल्या विरुद्धची केस चालू आहे. ह्यांचं काय करणार तुम्ही? यांचं काय करणार जे घुसलेत? आणि ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या नाहीयेत आणि तिथं कुणबी दाखला घेऊन ओबीसीत घुसलेले, त्यांना राजीनामा द्यायला लावणार आहे का नाही? उगीच आम्हाला भुलवायचं नाही. तुम्हाला कळलंय आता ओबीसीची मोड बांधली जाती, एका जागेसाठी लढायचं नाही. आणि या संदर्भामध्ये आता त्या अजितदादांनी काय भूमिका घ्यायची? अजितदादा गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी विचारावं ना तुमची काय भूमिका आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आता एक साहेब म्हणले की बाळासाहेबांनी दिला न्याय, बाळासाहेब बघत नव्हते. पण ज्या वेळेस तो 2 सप्टेंबरचा GR येत होता त्यावेळेस ह्या सगळ्या पक्षाध्यक्षांनी का भूमिका घेतली नाही? एकमेव वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी उघड भूमिका घेतली याला. आणि ओबीसीचा खऱ्या अर्थानं मसिया स्वतःची कॅबिनेट मिनिस्ट्री दावाला लावली. स्वतः जे GRच्या विरोधात एक कॅबिनेट मिनिस्टर छगनरावजी भुजबळ साहेब शासन निर्णयाच्या विरोधात कोर्टात गेले. असे नेते पाहिजे, यांना आपण नेते म्हणलं पाहिजे. तर बांधवांनो, उशीर झालाय. तुमच्या याची मी दाद देतो खऱ्या अर्थानं. बऱ्याच जणांना बोलायचंय, पण आता मागं हटू नका. यांनी रणशिंग फुकलेलं आहे. यांनी यांची राजकीय राजकीय कारकीर्द पणाला लावलेली आहे. मग पानसरे साहेब असतील, चंदाताई असतील, आमचे हल्लाट असतील, सगळ्यांनी जोरे असतील, तर यांना तुमची साथ दिली पाहिजे. आपण कधी आपल्याला आपण म्हणा ना आम्हाला आमदार व्हायचे. जर हा पॅनेलचा प्रयोग जर सक्सेस झाला तर महाराष्ट्रामध्ये मुळशी पॅटर्न गाजेल आणि इथं बसलेल्यांच्या एक चेहरा असा आमदारकीचा चेहरा पुढे असणार आहे. जर हा पॅनेल आणला तर मग आपल्याला यांच्यातल्या कोणाला तरी आमदार म्हणून पाहिजे का नाही? का त्या आमदाराचा राईट हँड व्हायचं, आमदाराचा जवळचा व्हायचं? बास झाला. आता सत्ता संपादन बहुजन ओबीसीचं झालं पाहिजे. SC STचा आमदार ओबीसीचा आमदार दिसला पाहिजे. आणि तो कसा दिसेल तर तुमच्या सर्वांची साथ पाहिजे आणि तुमची सर्वांची हिंमत पण पाहिजे. हा मेळावा झाला नाही, ओबीसीची जागा आम्ही ओबीसीला देऊ असं कोणी सांगत असेल तर नाही म्हणायचं. आता सगळं विषय पुढे गेलेला आहे. आम्ही आमचा पॅनेल टाकणार आहे. 62% जागा देत असताल तर ठीक, नाहीतर आम्ही थांबत नसतो. यामुळं बांधवांनो, सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. का सत्ता पाहिजे? तुमच्या जिल्हा बँका तुमच्याकडे येतात, तुमच्या ग्रामपंचायतीचा फंड येतो, तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा येतात. पाहिजे तसा निधी घेऊन एकदा सत्ता आली की अर्थकारण वाढतं आणि अर्थकारण आल्यानंतर आपण आपल्याला न्याय देतो. त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था राजकीय प्रतिनिधित्वाचं बाळकडू देणारी आहे. त्याच्यामध्ये आपण लढलं पाहिजे. मी सर्वांना परत धन्यवाद देतो. आणि आम्हाला कधीही बोलवा, आम्ही हजर आहोत. पण आता हा बांध सुटलेला आहे, हा परत गेला नाही पाहिजे. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय ओबीसी. धन्यवाद ऍडव्होकेट साहेब, आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. आभारी आहे. यानंतर रिपाई नेते
माननीय शैलेंद्र चव्हाण साहेब हे आपल्याला मार्गदर्शन